पाकिस्तानच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। अमेरिकन पत्रकार आणि ब्लॉगर महिला जिने पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्यावर बलात्काराचा आरोप केलाय। तसंच माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनीही छेडछाड केल्याचा आरोप या महिलेने केलाय। जगावर कोरोनाचं संकट असतानाच पाकिस्तानचा चेहरा पुन्हा कलंकित झालाय। माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप अमेरिकन महिलेने केलाय। आरोग्य मंत्री मखदूम शहाबुद्दीन आणि माजी पंतप्रधान रजा गिलानी यांनी राष्ट्रपती भवनात थांबलेली असताना छेडछाड केल्याचाही धक्कादायक आरोप करण्यात आलाय। In 2011, I was raped by the former Interior Minister Rahman Malik. That's right. I'll say it again. I was raped by the then Interior Minister Rahman Malik. I was physically manhandled by the Federal Health Minister Makhdoom Shahbuddin and the Prime Minister Yusuf Gilani while he was staying at the President's house. I will be happy to go into more detail with the appropriate, neutral, investigative journalists. I have already shared this story with a handful of people whom I trust in case, God forbid, something happens. अमेरिकेच्या पीडित पत्रकार महिलेने तिच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली। पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून कुणालाही सत्य सांगू नये यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचंही त्या महिलेने सांगितलं। त्यानंतर 30 मिनिट केलेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये तिने तिच्यावर गुदरलेल्या भयावह घटनेचं सत्य जगासमोर मांडलं। या विषयाचे पुरावेही असल्याचा दावा पीडितेने केलाय। या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही पीडितेने केली आहे। 9 वर्षांपूर्वी 2011 मध्ये बलात्कार झाल्याचा आरोप पीडितेने केलाय। या घटनेनंतर पाकिस्तानच्या प्रत्येक न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रात हीच एक बातमी चर्चिली जाते। राजकीय क्षेत्रातही भूकंप आलाय। पीडितेने तिच्या ट्विटमध्ये माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोंचा उल्लेख केला होता। त्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीने अमेरिकेच्या पत्रकाराविरोधात तक्रार नोंदवली आहे। आता या प्रकरणाची चौकशी होऊन काही निष्पन्न होणार आहे का की फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या स्पेशल रिपोर्ट नंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।